संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा तुकाराम गाथेमध्ये 334 क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांना जे सुखाचं रहस्य जे सापडलं होतं ते अंतःकरणातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. माणसाची पूर्ण आयुष्यभर धडपड जी चालू असते ती सुख प्राप्त करण्यासाठी चालू असते, परंतु सुख शोधण्याचा जो त्याचे साधनं असतात ते चुकलेले असतात आणि हे संतांना समजलेले असतात. आणि म्हणून संत हे सुखाचा ठेवा सर्वांसाठी खुला करतात, उघडा करतात. धर्म मार्तंडांनी परमेश्वर देवळात बंदिस्त करून टाकला. संतांनी तो परमेश्वर म्हणजे आनंदघन स्वरूप परमेश्वर सर्वांसाठी खुला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा धर्ममार्तंड आणि संतांमधला हा फरक आहे. संत हे विशिष्ट समाजाचे नसतात. प्रत्येक धर्मामध्ये सुख प्राप्तीचे साधने सांगितलेले आहेत. प्रत्येक धर्मात संत हे त्या धर्माचे सुधारक असतात. परमेश्वर हा एक स्वरूप आहे. मुसलमानाचा परमेश्वर वेगळा, ख्रिश्चनाचा परमेश्वर वेगळा, पारसींचा वेगळा किंवा बुद्धांचा वेगळा असा काही परमेश्वर हा एक घन आनंद स्वरूप असा परमेश्वर आहे. तो परमेश्वर कसा प्राप्त करायचा हे त्या धर्मातील संत सांगत असतात. परमेश्वर हा आनंद स्वरूप आहे आणि तो प्राप्त करण्याचे साधने त्यांना सापडलेली असतात. ज्याप्रमाणे भौतिक जगामध्ये सायंटिस्ट असतो, सायंटिस्टला शोध लागलेला असतो. तो कष्ट करतो, राबतो आणि त्या विशिष्ट कामामध्ये प्रावीण्य मिळवून तो शोध लावतो. तो शोध भौतिक दृष्ट्या लोकांना सुखकारक असतो. शास्त्रज्ञही माणसाच्या सुखासाठी झटत असतात आणि संतही माणसाच्या सुखासाठी झटत असतात. विजेचा शोध लागला. विजेचा शोध लागून माणसाला आनंद झालेला आहे आणि आनंद जो ओरिजिनल आनंद जो धर्मामध्ये दडलेला होता तो आनंद संतांनी सर्वांसाठी खुला केला. त्याचप्रमाणे या अभंगातून हा अभंग अगोदर मी वाचतो. सकळांच्या पायी माझी विनवणी मस्तक चरणी ठेवीतसे, अहो श्रोते वक्ते सकळ हे जन बरे पारकोणी बांधा गाठी, फोडिले भांडार धान्याचा हा माल, धन्याचा हा माल, तेथे मी हमाल बहारवाई, तुका म्हणे चाली झाली जहो देशी, उतरला कसी खरा माल. याप्रमाणे यांना महाराजांना एवढा आनंद झालेला आहे की त्यांना एक सुखाचा ठेवा सापडलाय. आता सुखाचा ठेवा सापडलाय. संत स्वार्थी नसतात. तो सर्वांसाठी खुला करणं हा त्यांची प्रामाणिक इच्छा असते. मला सुखाचा धन सापडलेला आहे, सुखाचा खजिना मला सापडलेला आहे आणि हा मी सर्वांसाठी कसा खुला करील, सर्वांसाठी कसा सांगेल, ही एक तळमळ त्यांच्यामध्ये ओतप्रोतरित्या भरलेली असते. याचप्रमाणे महाराजांनी या अभंगातून सगळ्यांना विनंती केलेली आहे. विनंती अशी केलेली नाही. ते म्हणतात, महाराज म्हणतात मी तुमच्या पाया पडतो. मी असा पाया पडत नाही, माझं मस्तक तुमच्या पायावर ठेवतो, परंतु माझं ऐका. मला असा एक खजिना सापडलेला आहे, असा एक मला धान्याचं कोठार सापडलेलं आहे की जे तुम्ही त्यातून घ्या काहीतरी आणि तुमच्या गाठी बांधा आणि तुम्ही आनंदाचे मालक व्हा. याप्रमाणे सकळांच्या पायी माझी विनवणी,
मस्तक चरणी ठेवी तसे, मी तुमच्या पायावर मस्तक ठेवून सांगतो, खात्रीनं सांगतो, माझं ऐका. अहो श्रोते वक्ते सकळही जण, तुम्ही श्रोते असताल, वक्ते असताल, विविध श्रेणीमधील अधिकारी असताल, कर्मचारी असताल, उद्योगपती असताल, आधुनिक भाषेत सांगायचं म्हटलं तर राजकारणी असताल, सर्वांना माझी कळकळीची विनंती. तुमच्या पायी मी माझे मस्तक ठेवून तुम्हाला सांगतो, तुमचे चरण धरून सांगतो, खरं सांगतो, तुम्ही माझं ऐका, असं महाराज सांगतात. अहो श्रोते वक्ते सकळही जन, बरे पारखून बांधा घाटी. पारख करून बांधा, मी म्हणतोय म्हणून बांधू नका, असं महाराजांचं स्पष्ट आव्हान आहे. माझी तुम्हाला विनवणी आहे. आणि याचा जर तुम्हाला अनुभव आला, अनुभूती आली, आनंदाच्या लहरी तुमच्या अंगात संचारल्या, तरच हे गाठोडं तुम्ही तुमच्या पदरात बांधा, अन्यथा बांधू नका. अंधश्रद्धा ठेवू नका. श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये फार मोठं अंतर आहे. परमेश्वरावर श्रद्धा असते आणि सैतानावर अंधश्रद्धा असते. परमेश्वर हा आनंदघन स्वरूपाचा आहे. ज्यावेळेस माणसामध्ये आनंदाच्या लहरी उचमळून येतील, त्यात परमेश्वर समाविष्ट झालेला आहे. नंतरचं चरण असे, फोडिले भांडार धन्याचा हा माल. मी काय केलेलं आहे? मी हे भांडार फोडलं आहे, आनंदाचं भांडार, जे धर्म मार्तंडाने लपवून ठेवलेलं होतं, जे गुपित होतं, जे आतापर्यंत कोणालाही सापडत नव्हतं, असा हा धान्याचं कोठार होतं, ते मला सापडलंय आणि मी हे सर्वांसाठी खुलं करत आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल. हा माल परमेश्वराचा आहे आणि हे मला सापडलंय. तेथे मी हमाल बहार वाही. त्या भांडारामध्ये, त्या स्टोअरमध्ये, त्या गोदामामध्ये मी एक हमाल आहे आणि हे मी तुम्हाला खुलं केलेलं आहे. धन्याने मला सांगितलं, मालकाने मला सांगितलं की हे भांडार सगळ्यासाठी खुलं करून टाक, आणि मी तिथे एक हमाल आहे. मी काही मालक नाही, भांडाराचा भुजंग, धनावर बसलेला भुजंग नाही. हे सर्वांसाठी खुलं करणारा मी एक हमाल आहे. महाराजांनी स्वतःकडे किती कमीपणा करून घेतलेला आहे, आणि परंतु सर्वांसाठी कळकळीने सांगितलेले की हा आनंदाचा ठेवा तुम्ही घेऊन जा. तुका म्हणे चाली झाली चहूदेशी, उतरला कसी खरा माल. हा जो माल आहे हा खरा माल आहे, आणि खरा माल असल्यामुळे लोकांची गर्दी होणारच. म्हणून महाराजांच्या काळातही त्यांना त्यांच्यासमोर त्यांच्या भक्तगण हे असंख्य त्यांच्यासमोर असत. याप्रमाणे महाराजांनी खरं ज्ञान, खरं तत्वज्ञान, खरं आचरण हे या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराज ज्यावेळेस हे असे या प्रकारचे अभंग सांगत, त्यावेळेस ते ठासून सांगत असत की वेदाचा तो अर्थ आमासेचे ठावा, एराने व्यर्थ बहार व्हावा. याप्रमाणे जे त्या काळी जे धर्मपंडित होते, धर्ममार्तंड होते, की ज्यांना धर्माचं खरं ज्ञान, खरं गुह्य ज्ञान माहीत नव्हतं, परंतु ते त्यातून लोकांना आनंदाच्या लहरी निर्माण होत नव्हत्या. परंतु महाराजाच्या अभंगातून महाराजांनी जे ज्ञान सांगितलं, जो भक्ती मार्ग सांगितला, त्या मार्गातून प्रत्येकाने सुखी व्हावं हा महाराजांचा कळकळीचा दृष्टिकोन होता. आणि याप्रमाणे महाराजांनी एकनिष्ठ परमेश्वर, युनिव्हर्स, अजूनही युनिव्हर्सचा शोध लागलेला नाही,
युनिव्हर्स अनंत आहे आणि या युनिव्हर्सच्या प्रेमात माणसाने पडलं पाहिजे. युनिव्हर्सच्या प्रेमात माणूस, परमेश्वराच्या प्रेमात माणूस पडल्यानंतर माणूस सुखी होईल यात तीळ मात्र शंका नाही, असा या महाराजांच्या अभंगातून प्रत्येकाला आनंदी आणि सुखी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणूस जो दुःखी होत आहे तो त्याला जे हवं आहे त्याकडे त्याच्या मागे न लागता त्याच्या पाठीमागे लागून माणूस डिप्रेस होत आहे, आत्महत्या करत आहे आणि नैराश्याच्या खाईत जात आहे. याप्रमाणे एकनिष्ठपणे परमेश्वराची भक्ती केल्यास माणसाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. यातून देशाची त्या कामामध्ये माणूस हा चांगल्या प्रकारे कार्य करेल. डिप्रेस माणूस चांगलं कार्य करू शकत नाही आणि डिप्रेस माणसाची देशाला त्यातून उत्पन्न काही प्राप्त होत नाही. जर माणूस त्याच्या कार्यामध्ये चांगलं कार्य करत असेल तर त्याचा देशाच्या प्रगतीसाठी त्याचा उपयोग होतो. चांगली माणसे निर्माण करणे हा संत साहित्याचा प्रमुख हेतू आहे. सर्वजणांनी जर संत साहित्याप्रमाणे आचरण केलं तर राष्ट्राची, देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असा या अभंगाचा अर्थ आहे.